नमस्कार मंडळी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तर माहीतच असेल की आपला शत्रू कोण. आपण सुद्धा एक युद्ध लढत असतो. आपलं युद्ध म्हणजे आपली परीक्षा व आपले गुणतत्व. परीक्षा आपले शत्रू नसून तर आपण स्वतःचे शत्रूसुद्धा असतो. अभ्यासाचे शत्रू कोण आहे? शत्रू कोण हे माहीत नसताना मैदानात उतरणे म्हणजे स्वतः पराजय करण्यासारखे आहे. शत्रू कोण हे माहीत असतानाही त्याला तोंड देण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी न करणे म्हणजे स्वतःचा हमखास पराजय करण्यासारखे आहे. त्यापैकी काही अंतर्गत शत्रू असतात जे की आपल्या स्वतःत असतात. त्याला इंटरनल डिस्ट्रॅक्शन असेही आपण म्हणतो. सर्वात प्रथम आळस, निष्काळजीपणा, एकाग्रतेचा अभाव, नियोजनाचा अभाव, हट्टीपणा, स्मरणशक्ती दुर्बल असणे, आजारपण, शारीरिक दुखणे, आहाराची अयोग्य पद्धत, विषयांची परीक्षेची भीती, अवास्तव अपेक्षा, अभ्यास कौशल्याचा अभाव असणे, काळजी चिंता सतत करणे, भावनांवर नियंत्रण असणे, स्वच्छंदीपणा, इच्छाशक्ती नसणे, ताणतणाव खूप घेणे, अपूर्ण झोप घेणे, व्यायामाचा अभाव असणे, तुलना करणे, शंका विचारण्याची लाज वाटणे, हे आपले सर्व अंतर्गत शत्रू आहे. जर आपण या अंतर्गत शत्रूंना मात देतो तर आपण अभ्यासाचे शत्रू हे पूर्णतः नाश करत आहोत. म्हणजे की आपण यशाच्या पहिल्या पायरीवर पोहोचतो. बाह्य शत्रू म्हणजे कुठले? बाह्य शत्रूंनाच आपण एक्सटर्नल डिस्ट्रॅक्शन असेही म्हणतो. अभ्यासाची अयोग्य जागा, गोंगाटमध्ये अभ्यास करणे, मोबाईलचा जास्त वापर, इंटरनेटचा वापर करणे, अंगतूक नातेवाईक, अपूर्ण प्रकाश, अपूर्ण हवा ज्या जागेवर असेल त्या जागेवर सुद्धा अभ्यास करणे, अभ्यास साधने, साहित्याचा अभाव असणे, TV पाहणे, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणे, पालकांमधील कलह म्हणजे इंटरनल एक्सटर्नल डिस्ट्रॅक्शन. अभ्यासाला बसले की अभ्यास झालाच पाहिजे, लिहायचे असेल तर लिहिले गेलेच पाहिजे, पाठांतर करायचे असेल तर पाठ झालेच पाहिजे. परंतु असे होत नसेल तर नक्कीच अभ्यासाचा एखादा शत्रू तुमची वाट अडवून उभा असेल. त्याचा शोध घ्या, त्यावर मात कशी करायची ते शोधा, त्यावर मात करा आणि यशाच्या पहिल्या पायरीवर आपला पाऊल ठेवा. धन्यवाद.